हल्ली टॉमी जेनेसिस हे तिच्या ट्रू ब्लू या गाण्याने इंस्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विवादामुळे चर्चेत आलेली आहे। हे बाबा मी अनुराग नंदकिशोर शिंदे। तर चला जाणून घेऊया या विवादाच्या मुख्य कारणांना। मूळ नाव जेनेसिस यास्मिन मोहनराज असलेली ही कॅनेडियन महिला हिप हॉप, मॉडेलिंग आणि इतर कलात्मक क्षेत्रातही सक्रिय आहे। दक्षिण भारतीय आणि स्वीडिश परंपरेच्या संगमामुळे तिच्या गाण्यांना एक वेगळी ओळख मिळालेली आहे। पण अलीकडे हाच तिचा संगम तिच्या ट्रू ब्लू या गाण्यामध्ये दिसून आल्याने ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या। एकाच वेळी दोन धर्मियांच्या भावना दुखावण्यासारखं नक्की या व्हिडिओमध्ये काय आहे तर चला जाऊन बघूया। तर या व्हिडिओमध्ये ती शरीरावर निळा रंग लावून सुवर्ण श्रृंगार, चमकीली बिकनी आणि हाय हिल्स घालून दिसली। हा तिचा श्रृंगार हिंदू देवी माँ काली यांसारखे असल्याचे दिसून येतोय आणि तिच्या हाती ख्रिश्चन धर्मात पवित्र मानले जाणारे क्रॉस आहे, ज्याला ती चाटते व नंतर नमस्कार करते, ज्यामुळे तिच्यावर हिंदू व ख्रिश्चन धर्माचा अपमान झाल्याचे आरोप लावण्यात आलेले आहे। बघूया यावर हिंदू व ख्रिश्चन धर्मियांचे नाराजीने भरलेल्या प्रतिक्रिया। काही लोकांनी या व्हिडिओला ब्लास्फेमस म्हणजेच ईश्वर निंदात्मक आणि अपमानास्पद देखील म्हटलेले आहे। भारतातील प्रसिद्ध रॅपर रफ्तार यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर या व्हिडिओला रिपोर्ट करण्याची मागणी केली। त्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर या व्हिडिओला रिपोर्ट केले। पण टॉमी जेनेसिसने तिच्या ऑफिशियल मॅगझिनमध्ये तिचे मत मांडून स्पष्ट केले की इफ यू लाईक इट यू लाईक इट अँड इफ यू डोंट यू डोंट, इट्स नॉट फॉर यू। ते तिच्या कलात्मक अभिव्यक्तीत कोणतेही प्रतिबंध मानत नाही। पण या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ती देवीची प्रतिकृती म्हणून लोकांपुढे आलेली आहे, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या। अशा वेळी कुठल्याही धर्माची किंवा कोणत्याही देवाची अवहेलना करणे कितपत योग्य आहे? आपल्या देशात कलात्मक आझादी आहे, पण कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवून नाही। अशा प्रकारे बेजबाबदारीपणे गाणे बनवणे व त्यांना सोशल मीडियावर अपलोड करणे हे योग्य नाही असं सर्व लोकांचं मत आहे। हा व्हिडिओ बघून या विषयावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा हे बावाला। Hey Bawa.